न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। सेवेची जाणीव, आरोग्याची हमी। युवा नेते व प्रदेश कार्याध्यक्षांच्या आयोजनातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी। आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते सूरज शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेश कार्याध्यक्ष अंजली आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेले भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर श्रमिक नगर येथे बालाजी मंदिर परिसरात यशस्वीरित्या संपन्न झाले। सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या शिबिरामध्ये नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले। तसेच रक्त तपासणी, शुगर, किडनी, हृदय व लिव्हर तपासणी, दंत तपासणी, ECG, BMD मशीनद्वारे हाडांची तपासणी यासह सर्वसाधारण आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व उपचार देण्यात आले। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। सदर उपक्रमासाठी शहरातील नामांकित डॉक्टरांचे मोलाचे सहकार्य लाभले। सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या शिबिराचे सर्वत्र कौतुक होत आहे। यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांनी तसेच उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन केले। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, प्रदेश कार्याध्यक्ष अंजलीजी आव्हाड आणि आमचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सूरजजी शिंदे यांच्या प्रयत्नातून आज आपल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये मोफत चष्मा वाटप शिबिर आणि इतरही आरोग्य तपासणीचे शिबिर आयोजित केले। त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं मनापासून कौतुक करतो। आणि आज या कार्यक्रमासाठी आमचे सहकारी मित्र नगरसेवक माननीय मनोज भाऊ दुल्लम हे देखील उपस्थित आहे। मी त्यांचे देखील स्वागत करतो आणि सर्व जे अध्यक्ष विनोदजी माने यांचं देखील स्वागत करतो आणि जे सर्व स्थानिक मंडळी असतील त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि प्रथमतः या उपक्रमाचं मी मनापासून कौतुक करतो। कौतुक याच्यासाठी की आपण पाहतो की कुठलाही हेतू न ठेवता आपण समाजसेवा म्हणून समाजातील गरजू व्यक्तींना मोफत आपल्यापासून काही सहकार्य होण्याची भूमिका जर सामाजिक कार्यकर्ते म्हणून सूरज असेल किंवा अंजली असतील हे घेत असतील तर हा उपक्रम त्यांनी अतिशय चांगला घेतलेला आहे। तर माझी त्यांना या ठिकाणी विनंती राहील की ज्या ज्या भागात गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी आपण अधिक काम या पुढील काळात सुद्धा केलं पाहिजे। हे काम केल्याने आपल्याला कळत न कळत एक वेगळं समाधान, मानसिक, आत्मिक आणि पुण्य लाभण्याचं काम हे होत असतं आणि त्याचं रूपांतर आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे भेटतं हे मी काही सांगायची आपल्याला गरज नाही। पुन्हा एकदा सूरज आणि आमच्या अंजलीजी यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि कौतुक करतो की अशा सामाजिक उपक्रम आपण मनापासून राबवतो। आज या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 6 मध्ये माझ्या वतीने व युवा उद्योजक सूरजजी शिंदे यांच्या वतीने भव्य असं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा मुख्य हेतू होता की प्रभाग क्रमांक 6 मध्ये असे अनेक गरजू व्यक्ती आम्हाला भेटले की ज्यांच्यासाठी आरोग्य शिबिर घेणं हे फार महत्त्वाचं वाटलं। त्यामध्ये आम्ही प्रामुख्याने डोळ्याच्या तपासणीचं शिबिर ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे BP, शुगर, रेड सेल, व्हाईट सेल म्हणजे पांढऱ्या पेशी आणि लाल पेशी या सर्व तपासणीचं शिबिर आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे। आणि डोळे तपासत असताना डोळे तपासून जागेवरती आम्ही नागरिकांसाठी चष्मा देखील उपलब्ध करून दिलेला आहे। या प्रकारचे उपक्रम यापूर्वी देखील आम्ही घेतलेले होते आणि या प्रभागामध्ये फिरत असताना, काम करत असताना ह्या पद्धतीचे प्रश्न आणि अशा प्रकारच्या समस्या प्रामुख्याने आम्हाला जाणवल्या कारणाने आवर्जून या शिबिराचं आयोजन आम्ही आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आणि येत्या काळात सुद्धा आमच्या मार्फतीने आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संपतदादा बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 6 मध्ये आवर्जून या पुढच्या काळामध्ये देखील अशा प्रकारचे शिबिर घेतले जातील। आज माननीय आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर चष्मा वाटप हा श्रमिक नगर बालाजी मंदिर येथे करण्यात आलेला आहे। तर सदर आत्ता 11 वाजले म्हणजे सदर 10:30 वाजता आम्ही टायमिंग घेतला। 11 वाजेपर्यंत आत्तापर्यंत 100 ते 200 जणांनी लाभ घेतला। तसं असेच कार्यक्रम आम्ही सामाजिक उपक्रम या वार्डात आम्ही वार्ड क्रमांक 6 या वार्डात आम्ही सामाजिक उपक्रम राबवणार आहे। इथून पुढे पण राबवणार आहे। वार्ड क्रमांकामध्ये सामाजिक कार्यक्रम इथून पुढे असं पण सामाजिक कार्यक्रम करण्यात योजना आहे।
क्रमांक 6 मधले जेवढे नागरिकांच्या समस्या असतील तर त्यांनी माझा नंबर घ्यावे आणि कॉन्टॅक्ट करावा. जय श्रीराम, जय शिवराय. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.